नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे यामीज कुकिंग मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याच्या पुऱ्या, म्हणजे ज्याला आपण घारगे असे म्हणतो। बहुतेकांना घारगे बनवणे अतिशय किचकट आणि कठीण काम वाटते, परंतु आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे घारगे पटकन कसे बनवावेत हे पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर त्यासाठी आपण सर्वप्रथम साधारणतः 250 ग्रॅम लाल भोपळा घेणार आहोत आणि सर्वप्रथम आपण या भोपळ्याला शिजवून घेणार आहोत। त्यासाठी आपण कुकर मध्ये खाली थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यावर एखादी प्लेट किंवा कुकरचा डब्बा घेऊन त्या डब्यामध्ये हा भोपळा ठेवून द्यायचा आहे। अगदी मंद आचेवर फक्त एक शिटी येईपर्यंतच याला शिजवायचं आहे। मंद आचेवर एक शिटी घेतल्यावर हा व्यवस्थित शिजतो। तर इथे हा भोपळा शिजून तयार आहे। या भोपळ्याला अतिशय जास्त पाणी सुटतं, त्यामुळे तुम्ही यात पाणी अजिबात घालायचं नाहीये। आणि ज्यावेळी कच्चा भोपळा असतो त्याची साल काढणं अतिशय कठीण जातं, मात्र त्याला शिजवलं तर अगदी 1 सेकंदाच्या आत पटकन ही साल बाहेर निघते। त्यामुळे तुम्ही त्याला शिजवल्यानंतरच साल बाहेर काढा, म्हणजे तुमचे कष्ट सुद्धा वाचतील। आता याला व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी इथे 1.5 वाटी गूळ घालणार आहे। तुम्हाला जर जास्त गूळ आवडत असेल तर तुम्ही 2 वाटी गूळ सुद्धा घालू शकतात। भोपळा गरम आहे आणि त्याला जे पाणी सुटतंय त्यामध्ये हा गूळ व्यवस्थित वितळून जाईल। त्याला फक्त मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं आहे आणि त्याला व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं आहे। तर इथे भोपळा आणि गूळ दोघं सुद्धा व्यवस्थित एकजीव झालेले आहेत। यामध्ये आता मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घालून घेणार आहे। सोबतच 2 चमचे तांदळाची पिठी आणि 1 चमचा रवा घालणार आहे। यामुळे या घारग्यांना अतिशय चवही छान येते आणि सोबतच त्यांचा कुरकुरीतपणा खूप वेळपर्यंत तसाच टिकून राहतो। त्यानंतर थोडीशी जायफळ आणि विलायची पावडर नक्की घाला, त्यामुळे अतिशय सुंदर सुगंध या पुऱ्यांना येतो आणि चव सुद्धा वाढते। यात चिमूटभर मीठ घालायचं आहे। गोड वस्तूत थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव वाढते। आणि यात थोडंसं तेल घालून व्यवस्थित सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा फारसा कडकही भिजू नका आणि फार सैलही भिजू नका। यातील गुळाला आणि भोपळ्याला थोडं थोडं पाणी सुटत जातं, त्यामुळे अतिशय पातळ कणिक जर तुम्ही भिजली असेल तर थोड्या वेळाने ती जास्तच पातळ होते, त्यामुळे पुऱ्या लाटायला त्रास होतो। त्यामुळे सुरुवातीला थोडी घट्टसरच कणिक भिजावी। कणकेला तेल लावून व्यवस्थित मौसूद करून द्यावे आणि लगेच 10 मिनिटांनंतर या पुऱ्यांना लाटायला घ्यावे। लाटताना तुम्ही खाली बटर पेपर किंवा प्लास्टिकची पिशवी ठेवून घ्यायची आहे, म्हणजे ह्या पुऱ्या लाटताना पोळपाटाला चिकटणार नाही। आणि अलगद हातांनी यांना लाटायचं आहे। त्यासाठी तुम्हाला हव्या त्या आकाराचे लहान मोठे गोळे करू शकता। याच्या कडा जर तुम्हाला ओबडधोबड वाटत असतील तर एखाद्या वाटीने किंवा छोट्या डिशने याला व्यवस्थित गोल कापून घ्यायचा आहे। आकार एकसारखा करून घ्यायचा आहे। लाटताना यावर थोडीशी खसखस किंवा तीळ टाकल्यास अतिशय खमंग चव येते। तर इथे ही पुरी लाटून तयार झालेली आहे। आता आपण यांना तेलामध्ये तळून घेऊया। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आणि एक एक पुरी मंद आचेवर छान गुलाबीसर रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। बस तर मग इथे ह्या सर्व पुऱ्या तळून तयार आहेत। तर तुम्ही बघू शकता अतिशय कुरकुरीत ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। अगदी 4-5 दिवस ह्या पुऱ्या सहज टिकतात। बहुतेक मुलांना भाज्या खायला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना या फळभाज्या, पुरी, दशमी यांच्या रूपाने खाऊ घालू शकतात। या अतिशय चविष्ट लागतात आणि मुलांना कळणारही नाही की यात भाजी घातलेली आहे, म्हणजे मुलांचं स्नॅकही होईल आणि सोबतच पौष्टिक अन्न सुद्धा त्यांच्या पोटात जाईल। तर अशा पद्धतीने ह्या पुऱ्या तुम्ही ताज्या दह्यासोबत किंवा तुम्हाला आवडत असेल त्या चटणीसोबत खाऊ शकतात। तर अशा पद्धतीने ह्या पुऱ्या झटपट तयार आहेत। तर मला आशा आहे तुम्हाला या पुऱ्या नक्कीच आवडल्या असतील। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।